नमस्कार. आपल्या गोष्टीचं नाव आहे बंटीची जादूची सायकल. नवरात्र सुरू होणार होती आणि सगळीकडे एक वेगळीच लगबग होती. बंटीच्या गावी म्हणजे एका छोट्याशा खेड्यात तर वातावरण एकदम उत्साहपूर्ण होतं. पण बंटीला मात्र कशातच रस नव्हता. त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती, नवी कोरी सायकल. त्याच्या सगळ्या मित्रांकडे सायकल होती, पण त्याच्याकडे नव्हती. त्यामुळे त्याला नेहमी त्यांच्यापासून दूर राहावं लागे. बंटीची आई त्याला नेहमी समजावत असे, अरे बाळा, आपली परिस्थिती नाहीये सायकल घ्यायची, पण तू अभ्यास कर, मोठा झाल्यावर तुला हवी ती सायकल घेऊ. बंटीला हे ऐकून वाईट वाटायचं. त्याचे वडील लहानपणीच गेले होते. त्याला त्याच्या आईने खूप कष्ट करून त्याला वाढवलं होतं, त्यामुळे तो हट्ट करू शकत नव्हता. एका संध्याकाळी तो निराश होऊन गावातल्या जुन्या वडाच्या झाडाखाली बसला होता. झाड खूप जुनं होतं आणि गावकरी त्याला जादुई वडाचं झाड म्हणायचे. तिथे बसलेला असताना त्याला एक म्हातारा माणूस दिसला. म्हातारा हसत त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, काय रे बाळा, एवढा उदास का आहेस? बंटीने त्याला सायकलची गोष्ट सांगितली. म्हातारा हसला आणि म्हणाला, मी तुला एक गोष्ट देतो. त्याने आपल्या झोळीतून एक जुनी, तुटकी आणि गंजलेली सायकल बाहेर काढली. ही सायकल माझी आहे. ती जरी जुनी असली तरी ती खूप खास आहे. बंटीने त्या सायकलकडे पाहिले. ती सायकल पूर्णपणे तुटलेली होती. त्याची चेन नव्हती आणि टायर तर पूर्णपणे खराब झाले होते. तो म्हणाला, काका, ही तर खराब आहे. म्हातारा हसला आणि म्हणाला, पण यात एक जादू आहे. ती फक्त अशाच मुलासाठी काम करते जो दुसऱ्यांना मदत करतो. तू जर दुसऱ्याला मदत केलीस तर ती ठीक होईल. चला, आता मी निघतो. म्हातारा माणूस एका क्षणात गायब झाला आणि बंटीकडे ती जुनी सायकल उरली. बंटीने ती सायकल घरी आणली. त्याच्या मित्रांनी त्याला खूप चिडवले, पण बंटीला ती गोष्ट आठवली. त्याला वाटलं की जादू नाही तर काहीतरी नक्कीच आहे. एक दिवस त्याच्या गावाजवळच्या नदीला अचानक पूर आला. नदीच्या पलीकडे एक कुटुंब होतं आणि त्याच्या घराभोवती पाणी जमा झालं होतं. त्यांना मदत करायला कोणीच नव्हतं. बंटीला वाटलं की यांना मदत करायला हवी. त्यांनी आपली तुटलेली सायकल घेतली आणि तो ती घेऊन निघाला. नदीकडे जाताना त्याला एक माणूस दिसला, ज्याच्या हातात खूप मोठं ओझं होतं. बंटीला त्याची दया आली. त्याने त्याला मदत केली आणि त्याचे ओझे त्याच्यासोबत काही दूरपर्यंत घेऊन गेला. असं त्याने गावातल्या अनेकांना मदत केली. एका वृद्ध आजीला पाणी भरून दिलं. एका मुलाला शाळेची वह्या पुस्तके उचलून दिली आणि जसजशी तो मदत करत गेला तशी एक वेगळीच गोष्ट घडायला लागली. त्याची जुनी सायकल आपोआप दुरुस्त व्हायला लागली. आधी तिचा गंज गायब झाला, मग टायर आपोआप ठीक झाले आणि जेव्हा त्याने शेवटच्या माणसाला मदत केली तेव्हा सायकलची चेनही आपोआप जोडली गेली. बंटीला आश्चर्य वाटले. त्याने सायकलवर बसून पाहिले आणि सायकल एकदम नव्यासारखीच चालू लागली. बंटीला खूप आनंद झाला. त्याला समजले की ती सायकल म्हणजे फक्त एक वस्तू नाही, तर ती एका चांगुलपणाची निशाणी आहे. त्याने त्या सायकलवर बसून नदीच्या पलीकडे असलेल्या कुटुंबाला मदत केली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. गावातले सगळे लोक त्याला हिरो म्हणायला लागले. त्याला सायकल मिळाली, पण त्यापेक्षा जास्त त्याला स्वतःच्या चांगुलपणाची ओळख मिळाली. त्याला समजले की जादू म्हणजे फक्त एका क्षणात काहीतरी घडणे नाही, तर दुसऱ्यांना मदत केल्याने मिळणारे समाधान आणि आनंद हीच खरी जादू आहे. थँक्यू.